चला तर मग आज काय बनवूया बरं. चिकन बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे. हे अजून झोपले. आम्हाला चिकन आणायला जायचं आहे बाहेर. तोपर्यंत मी सॉन्ग ऐकते. सॉन्ग ऐकता ऐकता जरा कांदा पण कापून घेते आणि उभा कांदा चिरते. तळून घ्यायला. बाय बाय. अर्धा कांदा चिरून झाला. आता थोडासा राहिला. पटापट चिरून घेते. तोपर्यंत भांडी होती ती ठेवते मांडून आणि गॅस पेटवून लगेच कढई ठेवते. तेल आहे ते ठेवते जवळ. तेल ओतलं कढईत. तेल गरम होण्याची वाट बघते. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता कांदा टाकून घेते. आणि तळून घेते. लालसर होईपर्यंत आता कांदा तळते. पुरी करीन तुझी इच्छा सारी. पुरा करीन तुझा सारा नखरा. आपला चांगला कांदा तळून झालेला आहे. चला प्लेटमध्ये काढून घेते. जाऊन आलेलो आहे. खूप ऊन लागले. आता आलो, पोहोचलो. दूध आणि चिकन घेऊन आलो. तांदूळ निवडून घेते आणि लगेच चिकन स्वच्छ करायला घेतला. लिंबू कापून घेतला. कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि तळलेला कांदा. आता मसाला टाकते. हळद, एवढेच मसाला आणि मीठ. त्यावर लिंबू पिळून घेते. आणि आलं लसूण पेस्ट टाकते. बिर्याणी मसाला टाकते. आणि ते सर्व मिक्स करून घेते. पर्यंत ठेवते आणि चहा उतायला घेते मस्तपैकी. आपला भात झालेला आहे. गॅस बंद करून टोमॅटो आणि कांदा कापायला घेतलाय. आणि लगेच आता आपण भाजी टाकून घेऊया. त्यासाठी तेल टाकलं थोडं. आलं लसूण पेस्ट टाकली म्हणजे वाटून टाकलेला. आणि जिरा टाकला. त्यात मिरच्या पण टाकल्यात. आता कांदा टाकून ते चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊया. मस्त झाले. आता टोमॅटो टाकून घेऊया. ते मिक्स करून लगेच आपण एकत्र केलेला पूर्ण मसाले एकत्र केलेत ते टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून घेऊया. सर्व एकत्र करून नंतर मॅरिनेशन केलेलं चिकन टाकूया. आणि नंतर थोडं पाणी ॲड केलेलं त्याने दाखवलं. झाकण ठेवून आणि नंतर बघा
परत झाकण ठेवलं. तोपर्यंत हे तयारी करत होते जॉबवर जायला. आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. चला तर मग लगेच यांचा डब्बा भरायला सुरुवात केली आणि आम्ही पण जेवून लगेच हे रेडी झाले जॉबवर जायला. चला